नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. रात्रीच्या वेळी जीवाला खूप भूक लागलेली असते. तो सिक्युरिटी गार्डला बोलतो, तू जर डबा आणला असेल, परंतु आता मी ऑनलाईन मागू देखील शकत नाही. आता खूप भूक लागली आहे, काय करावे तेच वेळेस पाठीमागून आवाज येतो, वरण भात खाणार का? आणि तो पाठीमागे वळून पाहतो तर त्या ठिकाणी नंदिनीची आई आलेली असते आणि तो देखील अतिशय आनंदित होतो आणि तो आनंदाने वरण भात खाण्यासाठी हात लावतो तेव्हा त्याला भासते. आणि तेव्हा नंदिनीची आई बोलते, नंदिनीने सांगितले होते की जीवाला सांग, वरण भाताला लगेच हात लावू नकोस, तुला नाहीतर तुझ्या हाताला भाजेल. आणि तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी खरेच असे बोलले का? तेव्हा नंदिनीची आई बोलते, हो, तिने सर्व सांगितले आहे आणि तिला तुझी खूप काळजी आहे. आता देखील ती बाल्कनीमध्ये उभे राहून पाहते तर त्या ठिकाणी खरंच नंदिनी उभी असते आणि ती हा सर्व प्रकार पाहत असते. आणि नंदिनीला पाहिल्यानंतर जीवा देखील अतिशय आनंदित होतो. तर इकडे आपण पाहतो, काव्यही आपल्या जवळच्या खेळण्यातील बोक्याला झोपवते आणि त्याच्यावर पांघरून घालते आणि बोलते, बोक्या, आता आपल्याला कायमस्वरूपी एकत्र राहायचं आहे, तू असंच माझ्याजवळ झोप. आणि तेव्हा पार्थ दुसऱ्या बेडवर झोपलेला असतो आणि तो रागाने काव्याकडे पाहू लागतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनीही जीवाला, पार्थ काव्याला माफ करणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.